नमस्कार. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आज आपण उन्हाळा स्पेशल आणि सगळ्यांची आवडती अशी मँगो मस्तानी आपल्या घरच्या किचनमध्ये कशी करायची ते बघूया. ह्याच्यासाठी मी एक आंबा घेतलेला आहे. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याची देठ काढून असं कट करून घ्यायचं आहे. शक्य तेवढा आंबा गोड आणि छान कलर आलेला पिकलेला असा घ्यायचा आहे. त्याला असं कट करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण ज्यूसर जारमध्ये टाकूया आणि ह्याचा चांगला ज्यूस करून घ्यायचा आहे. सगळा आंबा आपला कट करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकायचं आहे. सध्या मी 1 कप थंड फ्रीजमधलं दूध टाकलेलं आहे आणि ह्याला बारीक करून ह्याचं ज्यूस करून घ्यायचं आहे. दूध आपल्याला गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये आता मी 2 चमचे साखर टाकणार आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे आणि आंब्याच्या गोडव्याप्रमाणे साखर ॲडजस्ट करायची आहे. एवढ्या कन्सिस्टन्सीचा मी ज्यूस करून घेतलेला आहे. तर हा आपला मँगो ज्यूस तयार झाला आहे. आता आपण मँगो मस्तानी करायला घेऊया. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत आणि एका आंब्याचे असे क्यूब करून घेतलेत. तर पहिले हे मँगो क्यूब्स टाकून घेऊया आपण. आता आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे. तर 1 स्कूप किंवा 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे. तर दोन्ही ग्लासमध्ये मी 1-1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर इथे मी काजू, बदाम आणि किशमिशचे असे बारीक तुकडे करून टाकलेत. त्याच्यानंतर आपल्याला आपण केलेला मँगो ज्यूस टाकायचा आहे. दोन्ही ग्लासमध्ये असा मँगो ज्यूस टाकून घेऊया. मँगो ज्यूस टाकून झाला की परत आपण ह्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया. ड्रायफ्रूट्स टाकून झाले की मग ह्याच्यामध्ये आपण थोडीशी टूटी फ्रुटी टाकायची आहे. एकदम मस्त अशी मँगो मस्तानी दिसते. आणि वरून परत आपल्याला आईस्क्रीम टाकायचं आहे. 1 ते 2 चमचे ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे. मी 2 चमचे टाकलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे घरी अवेलेबल असेल आईस्क्रीम ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. अजून एकदा टूटी फ्रुटी टाकूया. ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि आंब्याचे हे असे तुकडे केले होते ते पण टाकायचे आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण सगळेच घरी आंबे, आईस्क्रीम हे आणतोच. तर मग एकदा घरच्या घरी अशी मस्त मँगो मस्तानी नक्की करून बघा. सगळ्यात शेवटी परत एकदा ह्याच्यावर मी आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि टूटी फ्रुटी पण टाकायची आहे. एकदम टेम्पटिंग आणि हेवी अशी आपली मँगो मस्तानी तयार झाली आहे. आजची जर तुम्हाला मँगो मस्तानी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.